मॉर्निंग. मॉर्निंग. काय झालं? सकाळी सकाळी मूड का ऑफ आहे? यार माझा पीसीच ऑन होत नाहीये यार. अगं मग IT डिपार्टमेंटला फोन कर ना. केला होता, ते पण फोन उचलत नाही, म्हणून मला स्वतःला जावं लागतंय तिकडे. तुम्ही इथे? मीच तुम्हाला सोडलं ना, असं काय करताय? हो पण मी पण तर तुम्हाला खालीच बाय म्हणाले ना, सो मला असं वाटलं तुम्ही निघून गेलो असंच ना. झालं काय, मी गाडीत बसलो आणि माझ्या लक्षात आलं की तुमच्या कलिग्सना द्यायला जो मिठाईचा बॉक्स घेतला तुमच्याकडे देण्यासाठी तो गाडीतच विसरलो. म्हणून मग म्हटलं आपण स्वतः यावं, तेवढंच तुमच्या कलिग्सना भेटणं होईल, त्यांची ओळख होईल. नेहा, हे कोण आता मी असं का बडबडते? मी तुला नंतर सांगते. नंतरला अंतर असतं हो नेहाजी. कसं आहे, तुमचं ऑफिस आहे, तुमचे कलिग्स आहेत म्हटल्यानंतर तुम्ही ओळख करून देणं जास्त बरं ना, मी माझी स्वतःहून ओळख करून देण्यापेक्षा. तुम्ही दोघं पण ना खूप फुटेज खाताय यार. बाय द वे, मी शेफाली, तुम्ही? ऍडव्होकेट राजन परांजपे. ओ, म्हणजे हे तेच वकील का? आणि नेहाजींचा होणारा नवरा. नेहाजी आणि मी लवकरच लग्न करणार. काय? हो माय गॉड. नेहा, हे खरंय का? अगं कसली छुपी रुस्तम निघालीस यार तू. अरे कळलं का तुम्हाला? अरे आपल्या नेहाचं लग्न ठरलंय. आणि हे आहेत आमचे जीजू ऍडव्होकेट राजन परांजपे. थँक्यू. थँक्यू. वेलकम. थँक्यू. कॉंग्रॅच्युलेशन. नेमकं तुमच्यापर्यंत आलो आणि पेढे संपले. इट्स ओके. मिठाई खाल्ली काय नाही काय, मला माहितीये ती गोड असते. तुम्ही काय बोललात ते कळलं नाही, पण ते काय बोललात ते सॉलिड होतं. जीजू, फक्त मिठाईने काहीच होणार नाही, आम्हाला पार्टी हवी आहे. देणार ना, पार्टी देणार नक्कीच, पण त्याआधी मला मिस्टर यशना पार्टी द्यायची आहे. याचा काय संबंध आहे? आणि तुम्ही याला कसं ओळखता? ह्यांच्यामुळे तर हे सगळं घडलंय. यांनीच आमचं लग्न जुळवलंय. काय सांगताय तुम्ही? यश, तू पण छुपा रुस्तम निघालास ना? जीजू चला, आधी सांगा आम्हाला पार्टी केव्हा देणार? आम्हाला पार्टी हवी. हो, पार्टी देणारच आहे. माय गॉड. हे ऑनलाईन वाल्यांचं ना माझ्या घरातल्यांसारखं झालं. सांगतात ते करतात भलतच. मूड ऑफ करून टाकलं सगळं. गॉड, एक काम कोणी धड करेल तर शपथ. घरातले एक असे, बाहेरचे एक असे, ऑफिस मध्ये तर भलत. हॅलो, हा बोला ना. फोन का उचलला नाही? माझा फोन आला ना तो लगेच उचलायचा, एवढं कळत नाही का? तसं नाही मॅम, ऑफिस मध्ये जरा दंगा सुरू आहे ना, म्हणून मला काही ऐकूच नाही आलं.
म्हणून जरा बाजूला येऊनच बोलावं लागतं तुमच्याशी. ऑफिसमध्ये काम करायला येता तुम्ही का मस्ती करायला? हा, तसं नाही मॅम, कामच करायला येतो. पण आपली नेहा आहे ना मॅम, तिचं लग्न ठरलं म्हणून आपलं जस्ट आम्ही एन्जॉय करतो. त्या दीड जाणीचं लग्न ठरलं तर असं का म्हणता मॅम? शी इज माय बेस्ट फ्रेंड. व्हॉटएव्हर, आय डोंट केअर. बाय द वे, मला ना तिच्याबद्दल बोलून माझं तोंड खराब करून घ्यायचं नाही. ओके, ऑफिसमध्ये काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी फोन करत होते मी, पण तुम्ही सगळे तर मस्ती करण्यामध्ये दंगाल. जणू काही जगामध्ये पहिल्यांदाच कुणाचं तरी लग्न ठरलंय. ऍक्च्युली हे लग्न पण यशने जुळून आणलं ना. आता यश पण इथेच आहे आणि नेहा पण इथेच आहे, म्हणून आमची मज्जा सुरू होती. व्हॉट 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 काय म्हणालीस तू? तिचं लग्न यशने ठरवलंय? हो मॅम. ऍक्च्युली आधी नेहा तयारच नव्हती लग्नासाठी, पण मग आता तिच्या लाईफ मध्ये जे काही प्रॉब्लेम सुरू आहेत ना, ते सगळं लग्नानंतरच सॉल्व्ह होणार असं यशने तिला समजावलं. त्यानेच तिच्यासाठी मुलगा शोधला आणि त्यांची बोलणी पण करून दिली. हॅलो हॅलो मॅम, ऐकताय ना तुम्ही? यशचं नक्की चाललंय काय? एवढा का धडपडतोय तिच्यासाठी? पण आहे कोणी? तुम्ही कधी बर्फ बघितला नसेलच म्हणून मी काश्मीर प्लॅन केलाय. मी बोललोय एका टूर ऑपरेटरशी, तिकडे आपण शिकाऱ्यामध्ये राहणार आहोत. 8 दिवस मस्तपैकी फक्त तुम्ही, मी त्याबद्दल नाही बोलते. मला काहीतरी वेगळं बोलायचं. हनीमून सोडून इतर कुठल्या विषयावर तुम्हाला एवढं महत्वाचं बोलायचं? आय एम सॉरी. आय नो तुम्हाला राग येऊ शकतो, पण प्लीज राग मानून घेऊ नका. कारण मला आता जे बोलायचं ते मी जरा स्पष्ट बोलते. बोला ना मग. हे बघा, आपलं लग्न ठरलं असलं तरी मी हे लग्न परीसाठी करते. परीची तुम्ही काळजीच करू नका. मी वडील म्हणून कुठलीही कमी पडू देणार नाही. तिचं आणि माझं नातं. मी आपल्या नात्याबद्दल बोलते. लग्नानंतर आपलं नातं पुढे जायला आणि नवरा म्हणून तुम्हाला स्वीकारायला मला थोडा वेळ लागेल. बरोबर आहे, बरोबर आहे तुमचं. म्हणजे तुम्ही जे म्हणताय तेच बरोबर आहे. मी तर म्हणेन कसं आहे, आम्हाला एखादी केस समजून घ्यायला जसा वेळ लागतो तसाच तुम्हालाही थोडा वेळ लागणारच ना. स्वाभाविक आहे. ठरलं तर मग तुमच्या मनाची पूर्ण तयारी होईपर्यंत आपल्यामध्ये मैत्री व्यतिरिक्त कुठलंही नातं नसेल. निखळ मैत्री व्यतिरिक्त कुठलाही व्यवहार नसेल. पण मी तुम्हाला प्रॉमिस करते, हे नातं टिकवण्याचा मी मनापासून प्रयत्न करीन. वास, हेच तर ऐकायचं होतं मला. गुड. काय रे, चेहरा का पाडला तुझा? आती काय रे, आज एकटाच? असं का बघतोयस? यश कुठं आहे? मला माहित नाही. एरवी तर गळ्यात गळ घालून हिंडत असतात नवरा बायको सारखे. आज नाही होत एकत्र. का भांडण झालं वाटतं नेहमी सारखं? विचारा तुमच्या लाडक्या नातवाला. अहो जग्गू, असं काय करताय? पुढे विचारा ना.
मला भडा बोलायचंय तुमच्याजवळ, सांगायचंय तुम्हाला. असं शांत नका बरोबर तुम्ही प्लीज. नाही मी बोलत नाथा, तू या मूड मध्येस. मी काय बोलणार तुझ्याशी? ऐका माझं. काय? जग्गू मॅटर सिरियस आहे. मी तुम्हाला कन्फर्म सांगतो, यश डबेवालीच्या प्रेमात पडलाय. काय सांगतोयस तू? पण तू कबूल करतोय प्रेमात पडलाय म्हणून? तेच तर सांगतोय. त्याने कबूल नाही केलंय, त्याच्या आधीच पाप्या घेताय तुम्ही. आणि त्याने कबूल नाही केलं हाच तर प्रॉब्लेम आहे ना. ऐका माझं, त्याने जर एकदा स्वतःशी कबूल केलं ना की तो प्रेमात पडलाय, सगळे प्रॉब्लेम असे चुटकीसरशी सॉल्व्ह होतील. हे बघा, एकतर त्याने कबूल केल्यानंतर त्याला लाईफ पार्टनर मिळेल, बरोबर. तुम्हाला नाचून मिळेल, म्हणजे तुम्ही जायला मोकळे. म्हणजे तुम्ही सुखाने जगायला मोकळे. मला लाडकी सवत मिळेल, मी आनंदाने तिचा स्वीकार करेन, बरोबर. हे सगळं होईल. पण ह्या साहेबांनी मान्य केलं तर ना. करतच नाही मान्य. आणि आता उलट स्वतः यजमान असल्यासारखा तिच्यासाठी नवीन नवरा मुलगा शोधतोय. ह्याला काय अर्थ आहे? नाही बस बस बस, मी आता ठरवलंय. आता मी काही सांगणार नाही, कारण मी काही सांगून त्याला पटतच नाहीये. आता काय ठरवायचं त्याचं त्याला ठरवू द्या. जेव्हा चुकेल तोंडावरती पडेल मग येईल पश्चाताप झाला. नालायक, बेअक्कल, निर्लज्ज. नाही, पूर्वी नव्हता पण आता झालाय. अरे का आडवा तुला म्हणतोय मी. माझ्यावर कशाला चिडताय तुम्ही? ही तुझी मैत्री. आपण मुळात माझ्यावरती का चिडताय? तो चुकलाय ना. तो चुकीचं वागतोय त्याला कळत नाही, तुला कळतंय ना. हो, मग त्याच्याबरोबर थांबायला नको. तो भरकटतोय म्हणणार अर्ध्या वाटेवर सोडून मोकळा झालास तू. अहो पण मी त्याला. तू मध्ये बोल नकोस आता. हीच तुझी मैत्री. मला सांग, तो तिच्या प्रेमात आहे याची तुला खात्री? अरे मैं पहले ही बोला था, मैं कब से बोल रहा है वो. नकला करू नकोस, सिरियसली सांग. मला 100% खात्री आहे तो डबेवालीच्या प्रेमात. अरे यश, ये ना. सॉरी टू से, आम्ही काहीतरी प्रायव्हेट बोलतोय. माझी रिक्वेस्ट आहे, प्लीज आम्हाला जरा प्रायव्हसी देता. सॉरी, मी ऍक्च्युली काका काकूंकडे आलो होतो. त्यांनी बोलवलं होतं मला. गुरुजी येणार आहेत तुमच्याच लग्नाची तारीख ठरवायला. मी बाहेर आहे. थँक्यू. बसा ना. नेहाजी, तुम्ही इमोशनल होऊन हा निर्णय घेताय का? अजिबात नाही. माझ्यासाठी हे घर किती महत्वाचं आहे हे तुम्ही बरोबर ओळखलं. हे घर माझ्या हातून जात होतं याचं सगळ्यात जास्त दुःख मला होत होतं. हे घर म्हणजे फक्त डोक्यावरचं छप्पर नाही हो, हे माझ्या परीचं भविष्य आहे. असं समजा की परीच्या शिक्षणापासून ते सगळ्या गोष्टीची ही एक शेवटची तरतूद आहे. आतापर्यंत तुम्ही मला रिक्वेस्ट करत होता, पण आता मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, हे घर वाचवा प्लीज. अरे चला ना मग. तुम्ही दोघं इतका वेळ आत काय करताय? अजून लग्नाला वेळ आहे तुमच्या. चला, गुरुजी आलेत, कळलं का? आणि वाट बघतायत सगळे. लवकर चला चला चला. गुरुजी, आता पटकन जवळचा मुहूर्त काढा बरं. दोघे जण आले का? अरे मागे राहिले वाटतं. अगं काय किती वेळ, ये पटकन. आले आले आले. या दोघांचं लग्न आहे का?
की तुम्ही असे तुम्ही कुठे गेला होता? किती लेट केला तुम्ही यायला? उगाच गोंधळ होतो ना मग. हे दोघं, या दोघांच्या लग्नाचं चाललंय. अहो तुम्ही बसा ना. बरं ते जवळचा मुहूर्त कुठला आहे सांगा ना जरा. हो थांबा, मला पाहू देत ना. पुढल्याच आठवड्यात 2 मुहूर्त आहेत. चांगल्या कामाला उशीर कशाला करायचा नाही का? मला असं वाटतं पहिला म्हणजे आधीचा जो मुहूर्त आहे तो फायनल करूया. ठीक आहे, मग पहिल्याच मुहूर्तावर लग्न लावून देऊ. चला तर ठरला मुहूर्त. देवासमोर साखर ठेवते. नेहा, जरा साखरेचा डबा काढून देतेस? हो पण ते हॉलचं काय करायचं? अहो घरगुती करायचं ठरलंय ना. तुम्ही सगळे इथे काय करताय? आई, अगं परी, तुला माहितीये का तुझ्या आईचं आता लग्न ठरलंय. ते पण पुढच्याच आठवड्यात आहे. नेहा, तुझं अभिनंदन. आणि अभिनंदन जावई बापू. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर तुझं अभिनंदन करायला हवं. यश, हे सगळं तुझ्यामुळे शक्य झालं. आता फक्त हे लग्न निर्विघ्नपणे पार पाडलं म्हणजे झालं. कॉंग्रॅच्युलेशन्स नेहाजी. तुम्हाला पण. अगदी दृष्ट लागावी असा जोडा आहे तुम्हा दोघांचा. आमच्या नेहाला उशिरा का होईना पण अगदी मनासारखा नवरा मिळाला. आता तिला कोणाच्या आधाराची गरज नाही. चला चला सगळी टाळ्या वाजवा. पहिले मीच वाजवते. वाजवा वाजवा. सुरेश, 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 सर मी आलोय ना. हा काय असतं ना सुरेश, आपल्याला खूप भूक लागते. मग आपण काय करतो, ऑर्डर करतो. कधी कधी आपल्याला काय वाटतं की त्याला थोडासा वेळ लागेल पण ते वेळेवरती येतं. आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की ते वेळेवरती येईल पण ते उशिरा येतं. पण मुद्दा काय? कुणाचा? हा मुद्दा असा आहे की खाली माझं जेवणाचं पार्सल आलेलं आहे, तेवढं घेऊन या प्लीज. ओके? होय सर. सुरेश, काय सर? गरमागरम जेवण आलेलं आहे. म्हणजे आपल्या नेहा मॅडमचा जसा डबा असतो की नाही गरम गरम, तसं गरम गरम आहे. जा घेऊन या, लवकर घेऊन या. हा सुरेश, भूक लागते ना, भुकेचीच वेळ आहे. तुलाही लागली असेल ना भूक. अरे मग तुझा डबा वाट बघतोयस नाही का? माझं जेवण आलेलं आहे, मी जेवून घेतो. ओके? तू बघ, वाट बघ. लवकर घेऊन ये रे सुरेश. बाय, टेक केअर. ही बघ, ही छान आहे, मला आवडली. तुला कशी वाटते?
तुम्हाला आवडली ना मग ही घेऊया. असं नाही ग, तुझी आवड निवड महत्वाची. काकू खरं सांगू तर मला सगळं खूप अवघडल्यासारखं वाटतंय. मला असं वाटतं आपण खूप जास्त खर्च करतोय. तुम्ही खर्चाचं टेन्शन नका घेऊ. तुम्ही फक्त साडी कुठली आवडली आहे ते सांगा. तुम्हाला जी साडी आवडली आहे ती आपण घ्यायची. हे बघा, ह्या बघा तेवढ्या साड्या. ह्यातली ही मस्त आहे. काय हलकी साडी आहे. वा वा वा. हे काय चाललंय तुमचं? तुम्ही जरा गप्प बसव. काय म्हणजे किती छान आहेत साड्या. आणि एक सांगू तुम्हाला, या साडीचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. जेवढी ही वजनाला हलकी ना तेवढी ती पैशाला महाग. काही हरकत नाहीये. काळजी तुम्ही कशाला करताय. अहो माझ्या नंदेचं लग्न आहे. कोणाबरोबर आहे? आणि परांजपे ऍडव्होकेट परांजपे बरोबर. काहीच प्रॉब्लेम येणार नाहीये. माहिती का तुम्हाला. होऊ देव खर्च. असं आहे ना वहिनी, तुमचं माझ्यावरचं जे प्रेम आहे ना ते त्याच्याने मला भरून येत. एवढं प्रेम नका करू. थोडस वाचवून ठेवा. नंतरला काहीच उरणार नाही ना. तर मग तुम्हाला अगं 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 बरी थांब ना. अगं किती पळापळ करतेस. मला सांग ना, याच्यावरला कोणता ड्रेस छान आहे. बाळा 2 मिनिटं दे. हा मला. अगं ही बघ ना. हो ही चालेल. हॅलो फ्रेंड, मी कोणता ड्रेस घालू. अरे फ्रेंड बोल ना. अरे बोल ना फ्रेंड. अरे बोल. परी, वेलकम फ्रेंड. यश तू इथे असा अचानक. अगं आई, मीच त्याला बोलवलं आपली शॉपिंग बघायला. यश ये रे आत ये. बस ना. तर ना आधी पण येत होता. गेल्याच नाही पाहिलं होतं. जमलं असेल म्हणून येत असेल. जोडा बाकी छान दिसतोय. हा, तुम्ही दोघे एकाच ऑफिस मध्ये जॉब करता का. हो. मला वाटलंच तिकडेच भेटले असतील दोघे. नेहाने नशीबच काढलं म्हणायचं. दुसऱ्यापणात पण काय राजबंडा नवरा मिळालाय. हे मम्मी, अगं मला पण असाच कोणीतरी बघ ना. बघ ना किती डॅशिंग आहे, हँडसम आणि चिकन आहे ना. बसते ना मम्मा प्लीज. तुम्ही सगळे नक्की काय बोलताय. ते तुला नाही कळणार. गप्प बस. मग जरा मोठ्याने बोला ना. म्हणजे मला, आईला आणि माझ्या फ्रेंडला पण कळेल ना. छान आहे. हो काय बडबडताय तुम्ही सगळे. आता सगळंच फोडून सांगायचं का.
अगं ते दोघं लाजत नसतील तर आपण तरी बोलताना का लाजायचं? बाकी जोडा छान आहे हा. एक मिनिट, कुठल्या जोड्याबद्दल बोलताय तुम्ही? ए नेहाताई, तू एकदम सगळं सुमडीत ठरवलं, आता ऍक्टिंग कशाला करतेय? अगं बरं तुमचं नाव तरी आम्हाला कळेल का? नाही नाही, आता जे काय सांगायचंय ते उखाण्यातच सांगायचं. अगदी बरोबर. जावई बापू, आता नाव घ्या बघू पटकन. आता येणार आहे खरी मजा. परांजपे इतके खुश होणार आहेत ना की मला जाता जाता 1000 रुपये देऊनच जातील नक्की. येस, लागतात. अहो किती लाजताय, आत्ताच एवढे लाजलात तर लग्न झाल्यावर काय होणार? कोणाचं लग्न काय बोलताय तुम्ही? आता हे पण का आम्हीच सांगायचं का? हे बघा, तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे अजिबात नाही, उलट आता मला सगळं कळतंय. हो नाही, हो ना काकू? बरोबर बोलते ती. पण मी काय म्हणते, आपण यांच्यासोबत एक फोटो काढूया का? विचारतेस काय? चला काढूया. काय चाललंय तुमचं? बाजूला पहिले, बाजूला वा. काय चाललंय तुमचं? अहो तुमच्या नेहाचं लग्न ठरलंय ना, मग आम्ही आनंदी तर असणारच ना. अहो लग्न ठरलंय, पण हा आमचा जावई नाहीये. मग कोण आहे? ते खूप मोठे वकील आहेत, परांजपे, ऍडव्होकेट परांजपे. लग्न करत मयत झाल्यासारखी काय गोंड केली आहे तुम्ही सगळ्यांनी? काही काय बोलतेस ग? आता मग ह्या एकदम शांत झाल्या म्हणजे तसंच बोलणार ना मी काकू. पण ते वकील काही यांच्या एवढे भारी नाहीये. बुद्धी असं बोलायचं नाही, गप्प बस. पण मी काय चुकीचं बोललीये? तुम्ही इथे कशासाठी आला होतात? तुम्ही काय शॉपिंग केलंय ना ते बघायला आलो होतो. आणि तू इथे कशासाठी आला होतास? वहिनी, मी ऑफिसला गेले नव्हते ना, म्हणून अपडेट द्यायला आला होता तू. यश, आपण घरी जाऊन बोलू. चल. ऐका, माझं काम आहे, बघ तिकडे जाऊ नका. मी काहीतरी महत्वाचं आहे म्हणून सांगते. ऐका ना वहिनी, माझ्या गुड्डीकडे बघा ना. बघितलं मला नाही, तुमच्या एवढ्या ओळखी आहेत. नेहासाठी मुलगा बघितला, माझ्या गुड्डीसाठी पण बघा ना. पोर मोठी गुणाची आहे हो, पण फक्त तिचं लग्नच कसं ते जमत नाही. बास ना आता, ठेवा ना बाजूला ते. का प्लास्टिक पण खाणार का? तुमचा काय प्रॉब्लेम आहे? मला सिरियसनेस नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. सिरियस व्हायला तसा काहीतरी घडायला पण पाहिजे ना साहेब. या वा सिरियस. नेहा कामतने सही केलीये. आता या प्रॉपर्टीवर माझा ताबा आहे. वेळेत प्रॉपर्टी सेल करून हवी मला, कळलं ना? मानला परांजपे साहेब, मानला तुम्हाला. परांजपे साहेब हे असा घडेल असं मला कधी स्वप्नात पण वाटला नव्हता. एवढा वेळ लागेल असं मलाही वाटलं नव्हतं. त्या नेहा कामतने थकवला मला पार. तिने आणि तिच्या पोरीने ते पोरीचा प्रोजेक्ट करण्याच्या नादात तर मला असं वाटलं की माझं हे प्रोजेक्ट हातात न जात आहे का. साहेब मी पण वाट बघून थकलो होतो. मला असं वाटलं का तुम्ही पण आता दुसऱ्या प्रॉपर्टीच्या मागे लागले. फक्त प्रॉपर्टीचा प्रश्न असता तर गोष्ट वेगळी होती गोवर्धन शेठ. तिथे घरासोबत घरवाली पण. चल सर, परी बाळा, आवर, उशीर होतोय बाळा. चल पटकन कर, चल. अगं एवढी घाई काय? बघ किती वाजले. अगं आई तूच बघ ना, अगं मोठ्या गाट्याने छोट्या गाट्याला क्रॉस कुठे गेलाय? अरे हो, आज माझंच 10 मिनिटं लवकर आवरलं. आता घाई करू नकोस, मला माझं काम करू दे आणि तू पण बस. काय हा?
अरे वा, आज तुझी लगबग चाललेली दिसत नाहीये. हो का, कधी नव्हे ते आज लवकर आवरलं. इतकं बरं वाटतंय ना नेहा, तुला अशी निवांत बसलेली बघून खरंच खूप बरं वाटतंय. आज मी जरी निवांत असली तरी कोणीतरी खूप जास्त बिझी आहे. दिसतच आहे ते. काकू आली तरी तिचं लक्ष नाहीये अजिबात. अरे चल ना, तू काय बोलतो उगाच. चल. हाँ ले आए हमें. अरे अरे छोड़ जाने दीजिए हमें. हेच असणार बघ. ऐसा थोड़ा जाने देगा. काहीतरी नक्की गोंधळ घातलाय. समजेगा तू. काकू तुम्ही थांबा, मी बघते. ऐसा पूरा का पूरा सगळे मांडव घालने का, हाँ? और उसको वो गोंडा लगाने का, झंडू लगाने का, ये देखिए पूर्ण लाइटिंग करने का चकाचक. हाँ, मेरी मुली की शादी है. अरे हमें जाने दीजिए ना चाचा जी. काका काय चाललंय? बहन जी, अरे आप ही इन्हें समझाइए ना प्लीज. क्या हुआ, काय चाललंय काका? हम बताता हूँ. वो क्या है ना, यहाँ जो फूल मार्केट है ना, वहाँ पे हम हमारे बीवी के लिए गजरा लाने गए थे. तभी चाचा जी ने हमारा हाथ पकड़ा और घसीटते हुए यहाँ पे जबरदस्ती ले आए. काका काय बोलतोय माणूस? अगं हा काहीतरी सांगतो. तुझ्या लग्नात मांडव घालायचं की नाही म्हणून मी याला घेऊन आलो. चाचा जी, हम मांडव वाला नहीं हूँ. हा खोटं बोलतोय ग. तू त्या मांडव वाल्याच्या दुकानात उभा होतास की नाही एवढंच सांग मला. अरे वो तो हमारा दोस्त है, गांव वाला. तो उसके साथ हम धंधे पानी का बात कर रहे थे. सॉरी, यांच्या वतीने मी माफी मागते. आप बड़े सही वक्त पे आए हैं. बहुत बहुत धन्यवाद. अरे बाबा पडतो कुठे? अरे इकडे. अरे तो मांडवाचं काय करायचं? मी सांगते आता, तुम्ही बोलू नका, सगळे ऐकताय. चला काका आत या. अरे वो तुमको घाट पण बोलेगे ना, तुम मेरा ऐको ना. मी काय बोल रहा हूँ? अरे तुम्ही लोक माझं कधीतरी म्हणणं ऐकून घ्याल का? आता घरामध्ये लग्न आहे, तर दरवाज्यात मांडव नको घालायला. मांडववाल्याशी उद्या बोलायचं असं ठरलं होतं ना आपलं. एक मिनिट, आपलं असं काहीही ठरलेलं नव्हतं. उलट आपलं असं ठरलं होतं की सगळं साध्या पद्धतीने करायचं. मग आता हे काय नवीन? नेहा अगं किती चिडतेस. लग्न म्हटल्यानंतर फक्त आपल्याला काय वाटतंय असा विचार करता येत नाही ना. अहो पण कुठे थांबायचं हे तर कळलं पाहिजे ना. मान्य आहे मला की आम्ही जरा जास्त हट्टीपणा करतोय, पण नेहा आई बाप म्हणून थोडस असं होणारच ना. आणि अगं लग्न करतेस म्हणजे तू काही गुन्हा करत नाहीयेस ना. अगदी बरोबर बोललीस तू. अगं तू लग्न करतेस म्हणजे काय करतेस? एक नवीन नातं जोडतेस. असं नातं जे तुझं स्वतःच्या हक्काचं नातं आहे. माणसांच्या आयुष्यात हक्काचं नातं मिरवण्यापेक्षा महत्वाचं काहीच नसतं. मग आपल्या 4 लोकांना आपल्या आनंदात सामील करून घेतलं तर काय हरकत आहे? अगं मी तर म्हणतो तू सगळ्यांना बोलाव. तुझ्या ऑफिस मधल्या लोकांना बोलाव, तुझ्या वहिनी बरोबर दादाला पण बोलाव. त्यांना सगळ्यांना कळू दे की तू खुशीत आहेस, तुझ्या जगामध्ये तू आनंदी आहेस. हे सगळ्या जगाला कळू दे. आई, तू म्हणते की कोणालाच बोलवायचं नाही, पण मी बोलवलं तर चालेल ना? चालेल. सॉरी, मी उगाच चिडले. कोणाला बोलवायचंय तुला? माझ्या फ्रेंडला. तू ऑफिसला गेली की हे त्याला दे आणि आठवणीने सांग की परीने तुला इन्व्हिटेशन दिले. फ्रेंड तुझ्या लग्नाला आलं तर मी, तू, फ्रेंड आणि काका काकू, बाकी कोणी नाही आलं तर चालेल. काकू, मी विचार करत होते दादालाही फोन करू. हो हो. आता तिला फोन कर. हा बोल नेहा, बोल. वहिनी, मी दादाला फोन लावते तो उचलत नाही. आता तुला माहितीये ना ते कसे आहेत ते. आता मी तरी काय बोलू? तो लग्नाला येईल ना? अगं येतील ना, नक्की येतील. तू नको काळजी करूस, मी बोलते त्यांच्याशी. हा चल बाय.
बर. काय ग, काय झालं? वहिनी म्हणाली दादा पण येईल. अरे बोलण्याच्या नादात विसरले, ऑफिसला यायला उशीर होतोय. मी येते.